नमस्कार, जय हिंद मित्रांनो. मी रुपेश आंबले तुमचं अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा लवकरच होणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. परंतु अभ्यास कसा करायचा कसा नाही हे कोणालाही समजत नाहीये. नेमकी सुरुवात कशी करायची, पूर्व करायची की मुख्य करायची, पूर्व करायचे तर एवढे सगळे विषय कसे करायचे आणि ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण जी काही पूर्व परीक्षेचे जे विषय आहेत त्याची अभ्यास स्ट्रॅटेजी सुरू केलेली आहे. तर त्यातील आजचा विषय आपल्याला बघायचा आहे भूगोल. भूगोलाची अभ्यास स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटल PSI साठी आपण बघणार आहे. डिपार्टमेंटल PSI 2025 भूगोलाची अभ्यास स्ट्रॅटेजी आज आपल्याला बघायची आहे. याच्यामध्ये तुमचे सगळे भूगोलाविषयीचे जे सगळे प्रश्न असणार ते 100% सुटणार आणि याच्यानंतर तुम्हाला अभ्यास कसा करायचा, काय वाचायचं काय नाही, नेमकं फोकस काय करायचं, हे सगळे प्रश्न तुमचे क्लिअर होणार आहेत. लक्षात राहून द्या. कारण बघा, डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी आपल्याला भूगोल जो आहे तो भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तर तो विचारला जातो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय वाचायचं कसं करायचं एवढा सगळा वास्ट अभ्यासक्रम आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट समजत नाही पोरांना की कसं करायचं काय करायचं. त्याच्यातून एक मार्ग काढण्यासाठी आपण ही स्ट्रॅटेजी घेणार आहोत. शेवटपर्यंत सगळ्यांनी लेक्चर बघायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला भूगोलाचा सगळ्या गोष्टी एकदम पर्टिक्युलरली एकदम व्यवस्थितरित्या समजणार आहेत. तर बघा, या लेक्चरमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, डिपार्टमेंटल PSI परीक्षेच्या दृष्टीने भूगोलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भूगोल, ठीक आहे. कारण एकंदरीत 10 मार्काला आपल्याला भूगोल हा विषय डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी आतापर्यंत 2021, 2017, 2023 या 3 परीक्षांना विचारला गेलेला आहे. ठीक आहे. या सगळ्या विषयांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, सगळे प्रश्न जे आहेत तर हे आपण या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत. सगळे प्रश्नपत्रिकांमधले सगळे प्रश्न भूगोलाचे आपण या लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या कव्हर करणार आहे, विश्लेषण करणार आहोत. कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहेत काय नाही हे सगळ्याचं विश्लेषण एकदम जबरदस्त पद्धतीने तुम्हाला इथे सांगणार आहे. तर लक्ष देऊन सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र आणि भारत याची सांगड घालून अभ्यास करावा लागतो भूगोलामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्र आणि भारत याची सांगड घालून अभ्यास करायचा आहे. कारण की भूगोल जो आहे बघा, आपण भारतात राहतो, ठीक आहे, आणि महाराष्ट्र हा काय भारताच्या बाहेर नाहीये. तर त्यामुळं पर्जन्य म्हणा, हवामान म्हणा, त्याच्यानंतर जमीन, पिकं वगैरे या सगळ्या एकंदरीत आपल्याला कोरिलेट आहेत महाराष्ट्र आणि भारताच्या. तर त्यामुळं भारताची आणि महाराष्ट्राची सांगड भूगोल या टॉपिकमध्ये अभ्यास करताना आपल्याला घ्यावी लागते. ओके. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जे आहेत तर ते मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणार आहोत या लेक्चरमध्ये. पूर्ण सगळे जे लेक्चर आहे तर सगळे प्रश्न 2017, 2021 आणि 2023 हे सगळे प्रश्न आपण इथं कव्हर करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही शंका राहणार नाही की कसा अभ्यास करायचा. ओके. PYQ आणि पाठांतराचं महत्व. तर भूगोल हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये मागील वर्षी आलेले प्रश्न आणि एक पर्टिक्युलर ठरलेले टॉपिक याचं पाठांतर खूप महत्त्वाचं असतं. ते पाठांतर करण्यासाठी ट्रिक्स खूप महत्त्वाच्या असतात. ते ट्रिक्स कशा बनवायच्या, त्याच्यानंतर त्याचं पाठांतर कसं करायचं आणि कोणत्या PYQ वर जास्त भर द्यायचा, तर याचा अभ्यास आपल्याला भूगोलामध्ये व्यवस्थित करावा लागतो आणि ही एकंदरीत अभ्यासाची रणनीती आपण इथं आखणार आहोत. ओके. तर चला बघूयात. तत्पूर्वी सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे थोडासा प्रमोशनचा भाग. अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर आपण डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी प्रिलियम आणि मेन्स एकंदरीत इंटिग्रेटेड बॅच ही लॉन्च केलेली आहे. माननीय उद्धव ढवळे सर इथं आपल्याला कायदा शिकवणार आहेत. 10 वर्षाचा कायदा शिकवण्याचा त्यांना अनुभव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर API सचिन चौगुले सर हे जे आहेत तर ते फॉरेन्सिक आपल्याला इथे शिकवणार आहेत. फॉरेन्सिकचं नावाजलेलं पुस्तक त्यांच्या नावावर आहे. त्याच्यानंतर मोरा वाळिंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे असे PSI गणेश कारडकर सर जे आहेत तर ते मराठी व्याकरण विषय शिकवतात. त्यानंतर वैभव सांगळे सर PSI रँक 4 इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क आहे त्यांना, तर ते इंग्लिश शिकवतात. आणि बाकीचे जे सगळे GST विषय आहेत 50 मार्काचे, इकॉनॉमिक्स झालं, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, परराष्ट्र संबंध, चालू घडामोडी या सगळ्या विषय जे आहेत तर ते याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. ठीक आहे. आणि सोनाली गोरडे मॅडम ज्या आहेत तर या ज्या आहे संचालिका अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मच्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे पूर्ण अभिनव नव भारतचं प्रिलियम आणि मेन्स याच्यामध्ये तुम्हाला 5 पूर्वच्या प्रॅक्टिस टेस्ट, 5 मुख्यच्या प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे. म्हणजे याच्यामध्ये या 2 वर्षामध्ये 2 जाहिराती आल्या तर हे जे ऍप आहे, ही जी बॅच आहे तर हे तुम्ही कंटिन्यू तुमचा वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्ह्यू जे आहेत, व्ह्यू यांनी अनलिमिटेड ठेवलेले आहेत. माननीय ढवळे सरांनी जे आहेत तर ते अनलिमिटेड व्ह्यू तुमच्यासाठी ठेवले, किती पण वेळा बघा. ठीक आहे. जेवताना बघा, ड्युटीवर असताना व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला ठेवलेले आहेत. सगळ्यांनी ज्यांना बॅच लावायचे, अभ्यास सुरू करायचा आहे तर त्यांनी अभिनव नव भारत हे ॲप डाउनलोड करायचं आहे. हा लोगो आहे. ठीक आहे. अभिनव नव भारत हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि
तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर इंटिग्रेटेड प्रिलिम आणि मेन्स ही बॅच तुम्ही तिथं लावू शकता आणि तुमचा अभ्यास जोरदार पद्धतीने करू शकता. बरेचसे लेक्चर पडलेले आहेत. आपली बॅच जी आहे तर ती जबरदस्त पद्धतीने चालू आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत डिपार्टमेंटल PSI 2017 जी आहे झालेली. तर भूगोलाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहे. कसे प्रश्न आले कसे नाही त्या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहूयात. चला पाहूयात. तर बघा, हा पहिला प्रश्न आहे 2017चा. थोडासा ब्लर दिसत असेल तुम्हाला, परंतु मी तुम्हाला समजून सांगतो. हा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे लोकसंख्येच्या घनतेच्या उतरत्या क्रमाने लावायचे. इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे तर घनतेच्या उतरत्या क्रमाने सांगितलेले आहे. ठीक आहे, आणि इथं त्यांनी पूर्ण जिल्हे दिलेले आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये लोकसंख्या हा टॉपिक आहे. तर लोकसंख्याच्या मध्ये महाराष्ट्रातील जिल्हे विचारले. ठीक आहे, महाराष्ट्र लोकसंख्या फोकस केलेली त्यांनी. याच्यामध्ये घनतेच्या उतरत्या क्रमाने विचारलेले दिसतात आपल्याला. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे आणि पुणे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपली ट्रिक काय आहे तर ह्याची ट्रिक आहे मुंबई उपनगरचा नगर घ्यायचा. ठीक आहे, त्याच्या मुंबई शहरचा शहर घ्यायचा, ठाण्याचा ठ घ्यायचा आणि पुण्याचा प घ्यायचा. तर ही ट्रिक आहे याच्यामध्ये. नगर शहर ठप्प, नगर शहर ठप्प ही घनतेची ट्रिक आहे. लोकसंख्येच्या घनतेचा उतरता क्रम सगळ्यात जास्त मुंबई उपनगराचा आहे, त्याच्यानंतर मुंबई शहर, ठाणे आणि पुणे. नगर शहर ठप्प, तर ही ट्रिक आहे त्याच्यामध्ये. तर हा टॉपिक इथं महाराष्ट्राच्या रिलेटेड विचारलेला आहे आणि महाराष्ट्र लोकसंख्या. ओके, महाराष्ट्र लोकसंख्येवर हा टॉपिक विचारलेला आहे. आपण सगळे कोणते कोणते टॉपिक विचारले ते थोडंसं रॅपिडली बघून घेऊ आणि कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा तर ते पॉईंट्स तुम्हाला मी ते शेवटला तिथे देणार आहे. 2017, 2021 आणि 2023 याचं कंपॅरिझन तुम्हाला व्यवस्थितरित्या शेवटला मिळेल आणि त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत आपल्याला परीक्षेला त्याच्यावरच अभ्यास करायचा तर ते पॉईंट्स मी तुम्हाला इथं देतो. परंतु त्याच्या आधी आपल्याला सगळे प्रश्न जे आहेत तर ते रॅपिडली बघावे लागतील. तर हा लोकसंख्या टॉपिकवर आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे तर कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. ठीक आहे, कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी विचारलेली आहे इथं. तर ह्याचं उत्तर आहे 382 किलोमीटर. आता कोकण रेल्वेची इथं एकूण लांबी विचारलेली असताना आपल्याला कोकण रेल्वेची स्थापना कधी झालेली ते बघणं आहे. ठीक आहे, कोकण रेल्वेची लांबी जी आहे तर ती लांबी भारत आणि महाराष्ट्रात किती आहे ते बघणं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या राज्यातून ती जाती ते बघणं आहे. ओके, त्याच्यानंतर कोणते पूल त्याच्यावर लागतात ते बघणे, त्याच्यानंतर कोणते बोगदे लागतात ते बघणे. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात लांब बोगदा कोणता, सगळ्यात मोठा पूल कोणता, हे सगळ्या गोष्टी बघणे आपल्याला. ओके, आणि तिची स्थापना कधी झाली, तिची स्थापनेला कोकण रेल्वेची स्थापनेला एस्टॅब्लिश कशी झाली, ती तयार कशी झाली, त्याच्या मागे जे इंजिनियर होते ते इंजिनियर कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी इथं कोकण रेल्वेच्या हिशोबाने आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅच मध्ये सगळ्या तुमच्या कव्हर करणार आहोत. परंतु इथं एक ओव्हरलुक आपल्याला करायचं आहे की महाराष्ट्राच्या भूगोलावर आयोग कसे प्रश्न विचारतोय, पूर्ण डिपार्टमेंटला एकंदरीत प्रश्नांचं स्वरूप कसं आहे तर ते स्वरूप आपल्याला इथं बघायचं आहे. याची डिटेलमध्ये जी सगळी माहिती आहे, डिटेलमधलं जे सगळं विश्लेषण आहे तर ते आपल्या बॅचमध्ये आपण 100% कव्हर करत आहोत आणि तुम्हाला सगळ्या ट्रिक्स वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये तिथं समजून सांगण्यात येतील. तर पहा, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते. आता हा प्रश्न आहे हा भारताचा भूगोल. ठीक आहे, हा भारतावर विचारलेला आहे आणि गोड्या पाण्याचं सरोवर विचारलेलं आहे. इथं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे वुलर. ठीक आहे, कुठं आहे तर ते JNK मध्ये. ठीक आहे, JNK आणि इथं दाल सरोवर सुद्धा इथे JNK मध्येच आहे. ठीक आहे, हुसेन सागर आपण बघायचं झालं तर ते तेलंगणामध्ये आपल्याला असलेलं दिसतं. त्याच्यानंतर भीमताल जे आहे तर ते उत्तराखंड मध्ये असलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सरोवर आपल्याला भारताच्या हिशोबाने विचारलेले दिसतात. आणि आपल्याला बाकीचे सरोवर, आता गोड्या पाण्याचे सरोवर विचारले म्हणजे खाऱ्या पाण्याचे सरोवर करणे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्याचे आणि खाऱ्या पाण्याचे कोणते कोणते ते बघणे, त्याच्यानंतर लोणार सरोवर जे तर ते उल्कापाताने निर्माण झालेले तर त्याची हिस्ट्री वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला बघणे. तर सरोवरावर प्रश्न विचारण्याची शक्यता आयोग आहे. ठीक आहे, पुढे बघा आता जोड्या जुळा. इथं अतिपर्जन्याची ठिकाणं सांगितलेत आणि इथं जिल्हे सांगितलेत. इथं महाराष्ट्रातील ठिकाणं दिलेले आहेत अंबोली, माथेरान, खंडाळा आणि गगनबावडा. आणि इकडे सांगितलेलं आहे रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पुणे. तर इथं जोड्या लावा दिलेले आहेत. पर्जन्य म्हणजे हवामान आणि पर्जन्य आपल्या इथं आयोग विचारताना दिसतो. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर जे आहे ह्याचं उत्तर 3 आहे. आंबोलीची जोडी सिंधुदुर्ग मध्ये आहे. ठीक आहे, माथेरान आपल्याला माहिती आहे सगळ्यांना रायगडमध्ये, त्याच्यानंतर सगळ्यांचं आवडतं खंडाळा जे तर खंडाळा पुण्यामध्ये येतं आणि गगनबावडा कोल्हापूरमध्ये येतं. तर अशी पर्जन्याची ठिकाणं इतर आपल्याला भारताच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे आणि पर्जन्याविषयीचे इतर पॉईंट सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके,
आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे? आता इथं पुन्हा भारतावर प्रश्न आहे आणि टॉपिक आहे मृदा. ठीक आहे, सर्वात जास्त कोणत्या मृदेने व्यापलेला आहे? तर काळी मृदा. ओके, तर आपल्याला मृदा जो आहे टॉपिक तो महाराष्ट्राच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. आणि मृदेचे प्रकार कोणते, मृदा तयार कशी होते, मृदेमध्ये पिकं कोणते येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथं करणं अपेक्षित आहे. पुढे बघा, 2011 सालच्या जनगणनेनुसार भारताच्या कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता होती? पुन्हा इथं घनतेवर प्रश्न आलेला आहे. 2017लाच घनतेवर 2 प्रश्न आले, परंतु इथं जो आहे हा प्रश्न भारताच्या घनतेवर आहे, भारताच्या राज्याच्या बाबतीत विचारलेला आहे. आधीचा जो प्रश्न होता तो महाराष्ट्राच्या बाबतीत होता, म्हणून हा प्रश्न जातो इंडियाच्या फ्रेम मध्ये. ओके, आणि लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या राज्यामध्ये? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. तर त्यामुळे लोकसंख्या टॉपिक इथं पुन्हा फोकस मध्ये येतो. लोकसंख्या आणि घनता हा टॉपिक पुन्हा फोकस मध्ये आपल्याला येताना दिसतो. तर लोकसंख्या टॉपिकवर 100% प्रश्न असतो. 2017ला 2 प्रश्न आहेत, इथून पुढे पण ते प्रश्न फ्रेम झाले, ते कसे झाले काय नाही आपण ते बघूयात. बघा आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जलसिंचनाचा महाराष्ट्रात मुख्य स्रोत आहे? हा प्रश्न झालेला आहे महाराष्ट्राच्या हिशोबाने फ्रेम. ठीक आहे, आणि टॉपिक कोणता आहे? तर टॉपिक आहे जलसिंचन. जलसिंचन हा टॉपिक आहे. तर ह्याचं उत्तर आहे विहिरी सिंचन. तर त्यामुळे आपल्याला सिंचनाच्या सोयी, त्याच्यानंतर सिंचनाचे प्रकार, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, त्याचा वापर, त्याच्यानंतर पिकांसाठी वापर, या सगळ्या गोष्टी इथं बघणं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे विहिरी सिंचन. ठीक आहे, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले. पुढचा बघा, आता नर्मदा नदीच्या पात्रात खोल, अरुंद घळ्या व धबधबे आहेत. आता पुढे विधानं दिलेली आहेत 3. आता हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न विचारलेला आहे नदी प्रणाली टॉपिकवर. ठीक आहे, हा प्रश्न आहे नदी प्रणाली आणि इथं विचारलेला आहे महाराष्ट्राच्या हिशोबाने आणि नदी आहे नर्मदा. ठीक आहे, नर्मदा नदीवर विचारलेला प्रश्न दिसतो आपल्याला. आता याचं काय सांगितलेलं त्यांनी, नर्मदा नदी खलदरीतून वाहते. 100% बरोबर आहे. नर्मदेच्या पूर्व खोऱ्यामध्ये पश्चिम खोऱ्यापेक्षा तुलनेने जास्त पर्जन्य होतो, हे 100% बरोबर आहे. बुरनहर, बंजोर, शेर, तवा, हिरणा, बारणा या उपनद्या 100% बरोबर. तर ह्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर नदी प्रणाली टॉपिकवर आयोग इथं प्रश्न विचारताना दिसतो. पहा पुढचा प्रश्न, भारताची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी वाटलेली आहे? ठीक आहे, आता इथं भारताच्या हिशोबाने प्रश्न विचारलेला आहे आणि जो स्थान, विस्तार व सीमा, आपल्याला प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर जो टॉपिक असतो स्थान, विस्तार व सीमा, तर इथं सीमेच्या हिशोबाने प्रश्न विचारलेला आहे आणि कोणत्या देशाची सगळ्यात लहान सीमा भारताशी जोडलेली आहे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे अफगाणिस्तान. ओके, तर आपल्याला भारताची सीमा कोणत्या कोणत्या देशांना लागून आहे, त्याच्यानंतर सर्वात जास्त कोणाला आहे, सर्वात कमी कोणाला आहे. ठीक आहे, तर ते सगळे जग जाहीर ट्रिक, बचपन MBA, तर ती आपल्याला तिथं पाठ करणं गरजेचं आहे. अजून त्याच्यामधले जे अजून बारीक बारीक गोष्टी तर त्या सुद्धा सीमेच्या बाबतीमध्ये पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चीनच्या आणि भारताच्या सीमेला काय म्हणतात, चीनच्या आणि पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला काय म्हणतात. सर ह्या सगळ्या रेड क्लिफ लाईन, मॅकमोहन लाईन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सीमेच्या हिशोबाने इतकं करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा प्रश्न होता भारताच्या हिशोबाने विचारलेला. तर 2017 पर्यंतचे प्रश्न आपण बघितले. आता 2021चे प्रश्न बघू. शेवटला 2017, 2021 आणि 2023 याचं कंपॅरिझन मध्ये तुम्हाला सांगेल की कसे प्रश्न कोणते कोणते विचारलेत आणि कशावर फोकस करायचं आहे. तर आता सुरुवातीला आता 2021चे बघू. तर बघा 2021ला पहिला प्रश्न होता, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे टिंब डॅश डॅश प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत. आता महाराष्ट्राच्या हिशोबाने प्रश्न विचारलेला इथं आणि इथं विचारलेले आहेत प्रशासकीय विभाग. ठीक आहे, प्रशासकीय विभाग इथं विचारलेले आहेत. तर प्रशासकीय विभाग किती आहेत आपले? तर प्रशासकीय विभाग आहेत 6. ठीक आहे, 6 विभागांमध्ये सर्व प्रशासकीय विभाग आपले जे आहेत तर विभागलेले आहेत. त्याच्यामध्ये आता म्हणजे प्रशासकीय विभाग आपल्याला करणे, त्याच्यानंतर प्रशासकीय विभागामधले जिल्हे करणे. आता हे एकंदरीत एक खटीत आपलं पाठ होणं थोडंसं अवघड असतं, तर त्यामुळे त्याला ट्रिक्स लावून आपल्याला पाठ करावं लागतं. ह्या ट्रिक्स त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये सगळ्या देण्यात येतील, रेडीमेड तुम्हाला देण्यात येतील. तुम्हाला फक्त अभ्यास करणं एवढंच लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जोड्या लावा. जोड्या लावांमध्ये काय दिलेलं आहे तर राज्य आणि जलविद्युत प्रकल्प इथं दिलेले आहे. बघा जलसिंचनाविषयी, जलविद्युत विषयी ह्या सगळ्या कायम प्रश्न येतात. मागच्या 2017ला काय आलं तर जलसिंचन आलं होतं. ठीक आहे, विहिरीचा. इथं काय आला, जलविद्युत प्रकल्पावर आला. कसा आलाय तर जोड्या लावा आलाय. पण हा प्रश्न जो आलेला आहे तो भारताच्या हिशोबाने विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे, भारताच्या हिशोबाने इथं विचारलेला आहे. इथं त्यांनी राज्य दिलेले आहेत आणि इथं जलविद्युत प्रकल्प दिलेले. तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे 1 कर्नाटक. कर्नाटकमध्ये तुंगभद्रा जलविद्युत प्रकल्प आहे. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यांना माहिती आहे दुर्गापूर जलविद्युत प्रकल्प आहे. ओडिशामध्ये हिराकूड जलविद्युत प्रकल्प आहे ओडिशा नदीवर. ठीक आहे, आणि मध्य प्रदेशमध्ये जे आहे तर गांधीसागर जे आहे तिथं जलविद्युत प्रकल्प आहे.
तर हा भारताच्या हिशोबाने जलविद्युत प्रकल्पांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? आता एकाच पेपरला इथं 2 प्रश्न प्रशासकीय विभागांवर आयोगाने विचारलेले दिसतात. आधी विचारलं की जिल्हे कोणत्या किती प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहेत, आणि इथं काय विचारलंय तर कोणत्या विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. ठीक आहे. तर औरंगाबाद विभागामध्ये जे आहे तर ते सर्वात जास्त जिल्हे आपल्याला असलेले दिसतात. आता कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे, त्याच्यानंतर त्याचा क्रम, त्याची ट्रिक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत एकदा बॅचमध्ये सांगेल. सगळं इथं सांगेल, तर मग बॅचमध्ये काय सांगेल, तर त्यामुळे त्या गोष्टी तर त्या बॅचमध्ये ठेवलेल्या आहेत. इथं फक्त आपण एक ओव्हरलुक करतोय कसे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला कसा फोकस करायचा आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न विचारायला आहे महाराष्ट्राच्या अँगलने. ठीक आहे. इथं सुद्धा परत प्रशासकीय विभाग आणि त्याच्यातील जिल्हे हा टॉपिक इथं येतो आपल्याला. ओके. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न बघा, भारतातील कोळसा क्षेत्रे उत्तर ते दक्षिण अशा योग्य क्रमाने लावा. आता हा प्रश्न इथं जो विचारलेला आहे, हा प्रश्न विचारलेला इथं भारत आणि भारतातील खनिज, ठीक आहे, खनिज जे सापडतात, आणि इथं स्पेसिफिकली जे विचारलेलं आहे तर इथं विचारलेलं आहे कोळसाविषयी विचारलेलं आहे. आणि कोळशाचे जे क्षेत्र आहेत तर ते क्षेत्र उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचे क्रम. ठीक आहे. म्हणजे असा, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा कसा क्रम आहे तर ते इथं त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याच्यामधून आपल्याला निवडायचं. याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर 3 आहे, हजारीबाग, रांची, वर्धा खोरे आणि गोदावरी खोरे. आता गोदावरी खोरे आपल्याला माहिती आहे की वर्धेच्या खाली आहे, तर त्यामुळे वर्धा खोरे आणि त्याच्या खाली गोदावरी खोरे हे सगळ्यांना माहिती होतं. परंतु इथं हजारीबाग आणि रांचीमध्ये सगळे पोरं कन्फ्यूज होते. तर तिथं आपला अभ्यास किती परफेक्ट पाहिजे, किती क्लिअर पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे की हजारीबाग वरती आहे की रांची वरती आहे. ठीक आहे. हजारीबाग वरती, त्याच्यानंतर रांची खाली, आणि मग वर्धा खोरे आणि मग गोदावरी खोरे. तर असं कोळसा क्षेत्र जे आहे भारतातलं त्यांनी विचारलेलं आहे. भारताच्या ऍस्पेक्टनी तिथं आयोगाने प्रश्न विचारलेला दिसतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यामध्ये स्थित आहे. तर हा प्रश्न होता गुगली. ठीक आहे. हा प्रश्न गुगली प्रश्न होता. बरेच विद्यार्थी इथं फसलेले दिसतात. तारापूर ऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्पावर विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ऊर्जा साधनं वगैरे त्याच्यावरती आलेला आहे प्रश्न. हा महाराष्ट्राच्या एक्सपेक्टनी आलेला आहे. ठीक आहे. ऊर्जा साधने. ठीक आहे. ऊर्जा साधने याच्यावरती प्रश्न आलेला आहे हा. तर हा याचं उत्तर जे आहे याचं उत्तर पालघरच आहे. पालघर तालुक्यामध्येच जो आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. तर आपल्याला बाकीचे जे अणुऊर्जा प्रकल्प आहेत, त्याच्यानंतर जलविद्युत प्रकल्प आहेत, आधी जलविद्युत प्रकल्पावर आला होता, आता अणुऊर्जा प्रकल्पावर आलेले आहेत. ठीक आहे. तर हे सगळे आपल्याला प्रकल्प करणं गरजेचं आहे. हा महाराष्ट्राच्या एक्सपेक्टने विचारलेला प्रश्न आहे. आता पुढचं बघा, थोडासा मल्टी लाईनर प्रश्न त्यांनी दिलेला आहे. हा प्रश्न जो आहे तर बघा, विधान अ लिहिलेले त्यांनी. विधान अ मध्ये सांगितलेलं आहे सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे. आणि विधान ब सांगितलेलं आहे ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग आणि अरुणाचल प्रदेशमध्ये स्टँगपो या नावाने ओळखलं जातं. आणि खाली विधानं दिलेले आहेत, कोणतं बरोबर कोणतं चूक आपल्याला तिथं ओळखायचंय. तर इथं सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे जगातील सर्वात मोठं नदीचं बेट आहे. तर हे चुकीचं आहे, कारण हे सिंधू नदी मधलं नाहीये. तर हे माजुली बेट जे आहे तर हे माजुली बेट जे आहे ते आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. आणि ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग आणि अरुणाचलमध्ये स्टँगपो म्हणतात. तर हे सुद्धा जे आहे तर चुकीचं आहे. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये जे आहे तिबेटमध्ये स्टँगपो म्हणतात. ठीक आहे. आणि दिहांग जे आहे तर दिहांग जे आहे तर ते अरुणाचलमध्ये दिहांग असं म्हणतात. यांनी थोडंसं उलट केलेलं आहे. तर इथून आपल्याला काय समजतं की आयोग जे आहे तर आयोग तिथले तिथं आपल्याला फसवतोय. म्हणजे साधं सिंपल सेंटेन्स आहे, ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग म्हणतात का, तर दिहांग नाही म्हणत, तिबेटमध्ये त्याला स्टँगपो म्हणतात. आणि अरुणाचलमध्ये स्टँगपो म्हणतात का, तर स्टँगपो नाही म्हणत, अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग म्हणतात. त्यांनी फक्त इकडचा शब्द इकडे केलेला आहे. आणि इथं जे आहे सिंधू नदीच्या जागी इथं ब्रह्मपुत्रा नदी टाकायचं, तर इथं सिंधू नदी टाकलेली. तर इथं आपल्याला हा टॉपिक जे दिसतोय हा टॉपिक आहे नदी प्रणाली टॉपिक. ठीक आहे. हा टॉपिक आहे नदी प्रणाली टॉपिक, भारताच्या अँगलनी विचारलेला आहे नदी प्रणाली टॉपिक. ठीक आहे. तर आपल्याला इथं एकंदरीत दिसतं याचं उत्तर जे आहे तर दोन्ही पण विधाने चूक आहेत. याचं उत्तर 4. ठीक आहे. दोन्ही पण विधाने याचे चूक आहेत. पहा पुढचा प्रश्न. आता बघा, खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ काय सांगते आपल्याला इथं? विधान अ सांगतंय रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला सातपुडा पर्वतरांग म्हणतात. त्याच्यानंतर विधान ब आहे गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे. तर याचं उत्तर जे आहे तर बघा, रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत जी पसरलेली डोंगर रांग आहे तर तिला सातपुडा पर्वतरांग नाही म्हणत, तिला शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात. लक्षात राहून द्या. ठीक आहे. आणि इथं गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे. हे इथं विधान बरोबर आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे विधान 3, विधान अचूक असून
बरोबर आहे. आता आपण जर बघितलं महाराष्ट्र एकंदरीत आपला आता थोडासा भारतासारखाच नकाशा आहे महाराष्ट्राचा, ठीक आहे. तर हे असं आपल्याला एकंदरीत महाराष्ट्र दिसतो. ओके. आणि ह्याच्यामध्ये जे आहे तर इथं बघितलं आपण तर इथं सातपुडा डोंगररांग आहे. ओके. इथं जे आहे सातमाळ अजिंठा डोंगररांग आपल्याला दिसते. त्याच्यानंतर इथं दुसरी इथं शंभू महादेव डोंगररांग. ओके. तर ही जी गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना सातमाळ अजिंठा डोंगररांग जी करते वेगळी, तर इथून तापी नदी जाते अशी, ठीक आहे. 54 किलोमीटर जाऊन इथं तापी नदी जाते. इथं ही नदी जी आहे तर ही सातमाळ अजिंठा डोंगररांग आहे आणि इथून गोदावरी नदी जाते. तर त्यामुळं सातमाळ अजिंठा डोंगररांग जी आहे तर ती इथं गोदावरी आणि तापीचं खोरं जे आहे तर ती वेगळं करताना आपल्याला दिसते. आता हे बाकीचे जे नद्या आहेत ह्याच्यामधल्या भीमा झाली, त्याच्यानंतर इकडे कृष्णा झाली आणि त्याच्यामधले जे पर्वतरांगा आहेत तर ह्याची ट्रिक, त्याच्यानंतर त्या नद्या कशा पाठ करायच्या, हे सगळे तुम्हाला मी इथं लेक्चरमध्ये आपल्या बॅच लेक्चरमध्ये सगळं एकदम उत्तम असा भूगोल तुमचा तिथं कव्हर करून घेतला जाईल. ओके. पुढचा प्रश्न बघा आता. स्तंभ अ आणि स्तंभ ब जोड्या दिलेला आहे. इथं शिखर दिलेले आहेत आणि इथं जिल्हे दिलेले आहेत. तर इथं शिखर काय काय सांगितले, अस्तंभा, सालेर, चिखलदरा आणि हरिश्चंद्रगड, आणि इकडे सांगितलेलं आहे अहमदनगर, अमरावती, नंदुरबार आणि नाशिक. तर याचं उत्तर आहे 4. कारण का तर अस्तंभ जे आहे तर अस्तंभ आपल्याला माहिती आहे नंदुरबारमध्ये, सालेर जे आहे तर सालेर आपल्याला नाशिकमध्ये दिसतं, चिखलदरा सगळ्यांना माहिती आहे थंड हवेचं ठिकाण अमरावतीमध्ये, आणि हरिश्चंद्रगड जे आहे तर अहमदनगरमध्ये आताचं अहिल्यानगर. ओके. अहिल्यानगरमध्ये आहे. तर इथं आयोगाने जो आहे प्रश्न इथं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची शिखर याच्यावरती विचारायला दिसतो, शिखर आणि जिल्हे, ठीक आहे. तर याच्यावरती आपल्याला आयोगाने प्रश्न विचारायला दिसतो. आता आपलं काम काय की महाराष्ट्रातील प्रमुख शिखरं कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ते पाहणं, त्याच्यानंतर त्या शिखरांची उंची किती आहे, उंचीनुसार क्रम पाहणं, ठीक आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पाहणं, त्याच्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पाहणं, त्याच्यानंतर त्यांच्या उंचीनुसार त्यांचा क्रम पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातील शिखर. आणि सेम गोष्टी आपल्याला भारताच्या दृष्टिकोनातून सुद्धा तिथं करावे लागतील, कारण तसेच प्रश्न आयोग इथं फ्रेम करताना आपल्याला दिसतोय. ओके. पहा पुढचा प्रश्न बघा. खालील विधानांची सत्यता तपासा व योग्य पर्याय निवडा. विधान अ सांगितलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यात 1920 साली पहिला साखर कारखाना राहुरी येथे करण्यात आला. आणि विधान ब सांगितलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यात 1950 साली पहिला साखर कारखाना लोणी प्रवरा येथे करण्यात आला. तर हे जे विधान आहे हे विधान अ जे आहे ते चूक आहे, कारण 1920 साली असा कोणताही साखर कारखाना अहमदनगरमध्ये झालेला नाही. आणि विधान ब जे आहे तर ते विधान ब बरोबर आहे. अहमदनगर जिल्ह्यात 1950 साली पहिला साखर कारखाना लोणी प्रवरानगर येथे विखे पाटील यांनी सुरू केला होता. याचं एकदम एक्झॅक्ट वर्ष बघायचं झालं तर एक्झॅक्ट वर्ष जे आहे तर ते 1949 आहे. आणि नंतर तो कार्यान्वित जो आहे तर तो 1951 रोजी झालेला आहे. परंतु इथं 1950 सुद्धा त्याच्या जवळपासचं वर्ष म्हणून आयोगाने इथं ते बरोबर दिलेलं आहे. आणि याचं उत्तर जे आहे तर विधान अ चूक असून विधान ब बरोबर आयोगाने इथं दिलेलं आहे लोणी प्रवरानगर. लक्षात असून द्या. तर महाराष्ट्राच्या एक्सपेक्टने इथं प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न आहे टॉपिक जो आहे तर उद्योगधंदे, ठीक आहे. उद्योगधंदे या टॉपिकवर महाराष्ट्राच्या अँगलने इथं आयोगाने प्रश्न विचारलेला दिसतो. ओके. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील डॅश डॅश भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळतात. आता वसाहती हा टॉपिक जो आहे, वसाहतीचे वेगवेगळे प्रकार पडतात, ठीक आहे. केंद्रित वसाहती, विकेंद्रित वसाहती वगैरे सगळ्या हे जे प्रकार आहेत तुम्हाला आपल्या बॅच मध्ये सगळे शिकवल मी. वसाहती हा जो टॉपिक आहे हा टॉपिक प्रामुख्याने लोकसंख्या या टॉपिक मधला सब टॉपिक आहे, ठीक आहे. तर ह्याचं उत्तर जे आहे तर दख्खन पठारावर, म्हणजे आपण जे दख्खन पठार बघतो तर तिथं एकंदरीत केंद्रित वसाहती म्हणजे जास्त लोक एकाच ठिकाणी आपल्याला राहत असलेले दिसतात. तर त्यामुळे दख्खन पठार हे त्याचं उत्तर आहे. ओके. हे झाले 2021 चे प्रश्न. आता आपल्याला 2023 चे प्रश्न बघायचे. आता बघा 2023 ला पहिला प्रश्न विचारला होता जोड्या लावा. इथं त्यांनी राष्ट्रीय उद्यान सगळे दिले होते महाराष्ट्रामधले, ठीक आहे. हा प्रश्न जो आहे तर तो महाराष्ट्राच्या अँगलने विचारला होता. उद्यान आणि ते उद्यानांचं जे ठिकाण आहे, ठीक आहे, ठिकाण किंवा जिल्हे म्हणता येईल तुम्हाला, तर त्याच्या अँगलनी त्यांनी इथं विचारलेला प्रश्न दिसतो महाराष्ट्राच्या अँगलनी. तर इथं उद्यानं दिले आणि इथं जिल्हे दिलेले चंद्रपूर, पेंच, नागपूर, अमरावती, गोंदिया. ओके. तर याच्यामध्ये जे आहे तर याचं उत्तर आपल्याला बघायचं झालं तर उत्तर 3 येते. ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ते नागपूरमध्ये आहे. पेंच, गुगाबल बघायचं झालं तर ते अमरावतीमध्ये आणि नवेगाव गोंदियामध्ये आहे. तर आपल्याला उद्यानं, राष्ट्रीय उद्यानं, त्याच्यानंतर अभयारण्य आणि त्याचे जिल्हे, त्यांची स्थापनेनुसार क्रम सुद्धा आयोग विचारू शकतो. या सगळ्या गोष्टी बारकाईनं आपल्याला करणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या सगळ्या गोष्टी बॅचमध्ये एकदम प्रॉपररित्या तुमच्या करून घेतल्या जातील. तुम्हाला ट्रिक्स दिल्या जातील, त्या कशा पाठ करायच्या, कसं लक्ष ठेवायचं, नकाशाद्वारे
ते कसं भरून आपल्या कसं डोक्यामध्ये फिट राहील याची काळजी तुम्ही करायची नाही आहे. ज्यांनी बॅच लावलेली आहे त्यांना 100% माहीत आहे की त्यांचा रिझल्ट कसा आहे. कारण आता सध्या जे लेक्चर गेले राज्यसेवेला जे प्रश्न आले जे आपण चॅनलवर पण टाकलेत की आपल्या लेक्चरमधून बरेचसे प्रश्न तिथं ॲज इट इज फ्रेम आपल्याला झालेले दिसतात. मी आपले व्हिडिओ जसे तसे तुम्हाला तिथं राज्यसेवेचे जे पेपरचे आणि आपल्या बॅचमधले व्हिडिओ तुम्हाला आणि नोट्स तर आपल्या चॅनलवर टाकले की कसे प्रश्न आलेत आणि कसे नाही. तर आयोगाचा पॅटर्न एकंदरीत आपल्याला ओळखायचा आहे आणि आयोगाचा पॅटर्न ओळखून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं यश जे आहे तर ते यश 100% तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर उद्यानं आणि ठिकाणं आणि जिल्हे इथं आपण बघितलेले. तर पुढचं बघा, भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा. आता इथं हा प्रश्न जो विचारलेला आहे हा भारताच्या अँगलने विचारलेला आहे. जे आपण बघितलं सुरुवातीला स्थान, ठीक आहे, विस्तार आणि सीमा हा जो टॉपिक आहे हा पुन्हा इथं हायलाइट झालेला दिसतो. भारताचं स्थान जे आहे इथं आयोगाने पुन्हा स्थानावर त्यांनी भारताच्या स्थानाविषयी इथं विधानं दिलेली आहेत. आता हे विधानं काय आहेत तर पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान आहे. त्याच्या म्हणजे पूर्व आणि पश्चिम आशिया याच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान आहे का तर आहे, 100% आहे. भारताच्या जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे. तर आपला जो सागरी संबंध जो आहे तर तो नंतर आपल्याला एस्टॅब्लिश झालेला दिसतो. परंतु आधी जे आहे सिल्क रूट म्हणा, त्याच्यानंतर आपण इकडं अफगाणिस्तान मार्गे पूर्ण तिकडे व्यापार आपला जमिनी मार्गाने चालायचा. ठीक आहे, तर त्यामुळं हा इतिहास जो आहे तर तो भूभागाचा जुना इतिहास आहे. तर हे विधान जे आहे तर हे विधान चूक आहे. ठीक आहे, हिंदी महासागरावर भारता इतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभलेला नाही. तर हे 100% बरोबर आहे. ठीक आहे, आणि भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशाच्या भूसीमा आहेत. आता ह्या उत्तर पूर्व दिशेला आहेत का? आता आपण जर बघितलं उत्तर पूर्व दिशेला आहे का? उत्तर पूर्व दिशेला नाहीये. ठीक आहे, आता आपण जर भारताचा नकाशा बघितला, ठीक आहे, भारताचा नकाशा तर दिसतंय का तुम्हाला? आता तुम्ही जर भारताचा नकाशा बघितला असा, ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला काढून दाखवतो मी. आता थोडक्यात असा आपला भारत आहे समजा. ठीक आहे, थोडस इकडं हे झालंय असा भारत आहे. ओके, म्हणजे सगळ्यांनी म्हणू नका लगेच असं भारत आहे का तसं भारत आहे का, पण मी थोडासा काढून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता इथं काय ही जी आहे ही दिशा आहे वायव्य. ओके, वायव्य म्हणजे काय? वायव्य म्हणजे ही झाली उत्तर. आता दिशा तर सगळ्यांना माहिती आहेत ना, हे दिशांचं असं असतं, हे उत्तर अशी वरचा बाण असतो तो उत्तर असतो, ही पश्चिम असती, ठीक आहे, ही पूर्व असती आणि ही दक्षिण असती. तर ही वायव्य झाली, तर ही उत्तर आणि पश्चिम झाली. ठीक आहे, उत्तर आणि पश्चिम इकडची, बरोबर. तर आयोगाने प्रश्न काय विचारलेला इथं, ही उत्तर आणि पश्चिम झाली, तर आयोगाने प्रश्न काय विचारलेला आहे आपल्या इथं तर बघा, उत्तर पूर्व दिशेला आयोगाने विचारलंय, उत्तर पूर्व दिशेला. तर उत्तर पूर्व दिशा नसून ती दिशा कोणती आहे तर ती उत्तर पश्चिम आहे. ओके, तर ती दिशा कोणती आहे? उत्तर पूर्व दिशा नसून उत्तर पश्चिम आहे. म्हणजे उत्तर पश्चिमेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या भूसीमा आहेत का तर उत्तर पश्चिम दिशेला आहे, उत्तर पूर्व दिशेला नाही. म्हणून हे विधान जे आहे हे विधान चूक होतं आणि याचं उत्तर जे आहे ए आणि सी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला संकल्पनात्मक प्रश्न जे आहेत, बहुविधानात्मक प्रश्न जे आहेत, तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील की कोणत्या दिशेला कोणता देश आहे, कोणत्या दिशेला काय आहे, तर ह्या सगळ्या तुम्हाला मॅप थ्रू तुम्हाला समजून सांगण्यात येतील. तर त्याची काळजी करू नका. ते प्रश्न असे प्रश्न मोठे विधानाचे प्रश्न तुमच्या अजिबात जाणार नाहीत. ओके, आता हे इकडं बघायचं झालं तर मग इकडं आपला नेपाळ, ठीक आहे, इथं भूटान, हा इथं नेपाळ पूर्ण, ठीक आहे, इथं भूटान येतो आपला, त्याच्यानंतर इकडं चायना, ओके, त्याच्यानंतर इथं पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानच्या इकडं अफगाणिस्तान, त्याच्यानंतर इकडं जो आहे तो इकडं बांगलादेश येतो. ओके, इथं श्रीलंका, इकडं मालदीव्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात येतील. ठीक आहे, काही काळजी करू नका. तर पुढचा बघा, भारताचा अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार. आता पुन्हा एकदा जे आहे भारताचं स्थान, विस्तार आणि सीमा परत एकदा हायलाइट झालेलं आहे. ठीक आहे, भारताचं स्थान, त्याच्यानंतर विस्तार आणि सीमा याच्यावरती आयोग वारंवार तिथं प्रश्न विचारताना दिसतोय. ओके, आता इथं त्यांनी जे आहे तर भारताचा विस्तार विचारलेला आहे. कारण भारताचा विस्तार, भारताचा अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार किती आहे ते विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे 29 अंशपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, ह्याच्यातला फरक त्यांनी इथं विचारलेला दिसतो, एकदम फरक विचारलेला दिसतो. परंतु भारताचा स्थान, विस्तार आणि सीमा याच्यावरती वारंवार प्रश्न आयोग विचारताना आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिल्हे आणि स्थापना वर्ष. तर इथं त्यांनी जिल्हे दिलेले आहेत आणि जे नवीन जिल्हे स्थापन झालेले आहेत
तर ते नवीन जिल्ह्याचे स्थापना झालेले वर्ष त्यांनी इथं विचारलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर 2 आहे. म्हणजेच इथं पहिलेच उत्तर पालघर कधी झालेलं आहे, पालघर झालेलं आहे 2014ला. गोंदिया कधी झालेला आहे तर 1999ला. त्याच्यानंतर नंदुरबार कधी झालेला आहे 1998ला आणि गडचिरोली कधी झालेला आहे 1982ला. तर ह्या जिल्ह्यांचं असं डायरेक्ट वर्ष तुम्हाला लक्षात ठेवण्याची पण गरज नाहीये, अशी ट्रिक माझ्याकडे जबरदस्त आहे. तर त्या ट्रिकनी तुम्ही हे वर्ष जरी लक्षात नाही ठेवले तरी पण तुम्हाला या जोड्या सोडवता येतील, अशी ट्रिक माझ्याकडे आहे. तर त्या तुम्हाला मी आपल्या लेक्चरमध्ये देईल. ठीक आहे, काही काळजी करू नका. ते म्हणतात सारखं सारखं काय सांगतोय, पण जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला सांगतोय मी. ओके, जे मी देणार आहे तुम्हाला ते सांगतोय, कारण याच्यानंतर 100% तुम्हाला एखादी झोपेतून जरी विचारलं तरी पण तुम्ही सांगू शकता, असे जबरदस्त तुम्हाला सांगण्यात येईल. तर पहा, खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही. आता इथं पुन्हा नदी प्रणाली टॉपिक विचारला आहे, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचारलेला आहे. ठीक आहे, नदी प्रणाली टॉपिक हा पुन्हा जो आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचारलेला आहे. तर ह्याचं उत्तर आहे सीना नदी भीमा नदीची उपनदी आहे, मान आहे, भामा आहे. तर ही तेरणा जी आहे तर ती तेरणा नाही, तेरणा जी आहे तर ती मांजरा नदीची उपनदी आहे, लक्षात राहून द्या. ठीक आहे, मांजरा नदीची उपनदी जी आहे तर ती तेरणा आहे. ओके, पहा परत जोड्याला जुळवा. इथं खनिजे विचारलेत आणि खान क्षेत्र विचारले. तर आधीच्या पेपरला भारताच्या दृष्टिकोनातून खनिजे विचारली होती, कोळसा क्षेत्र विचारलं होतं, परंतु इथं जे आहे तर इथं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खनिजे विचारले. बघा म्हणजे टॉपिक सेम आहे, परंतु तिथं महाराष्ट्र आणि भारत तेच टॉपिक तिथं आयोग फिरवताना दिसतंय. ओके, तर इथं खनिजे विचारलेत आणि इथं त्याचं खान क्षेत्र विचारले. तर याचं जे आहे आपल्याला बघायचं झालं तर उत्तर आहे 3. ओके, कारण का तर मॅंगनीज जे आहे तर मॅंगनीज आपण बघायचं झालं तर चिखला इथं सापडतं. त्याच्यानंतर लोह खनिज जे आहे तर ते सुरजागड इथं सापडतं. त्याच्यानंतर बॉक्साईट जे आहे, बॉक्साईट आपल्याला उदगिरी इथं सापडतं आणि क्रोमाइट जे आहे तर ते जानोली इथं आपल्याला सापडतं. ओके, तर हे खनिज कुठं सापडतात त्यांचे ठिकाण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालील दिलेल्या जिल्ह्यापैकी 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारा जिल्ह्याची कोणत्या जिल्ह्याची आहे. ठीक आहे, आता इथं महाराष्ट्र, परत एकदा महाराष्ट्र, त्याच्यानंतर लोकसंख्या आणि परत आवडीचा टॉपिक आयोगाचा घनता विचारलेली आहे. तर इथं घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याची आहे, इथं जिल्हा विचारलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला वारंवार दिसतंय की आयोग तेच टॉपिक परत परत फ्रेम करतोय, परंतु फक्त वेगळ्या अँगलनी प्रत्येक वेळेस इथं प्रश्न विचारताना दिसतो. याचं उत्तर आहे गोंदिया. ठीक आहे, आता पुढच्या वेळेस आयोग परत इथं वेगळे जिल्हे टाकून देईल आणि तिथं विचारेल की सगळ्यात कमी घनता कोणत्या जिल्ह्याची आहे. ठीक आहे, सगळ्यात कमी घनता कोणत्या विभागाची आहे किंवा सगळ्यात जास्त घनता कोणत्या विभागाची आहे, असं घनतेवर प्रश्न परत फ्रेम होऊ शकतो. तर आयोगाचे आवडते टॉपिक इथं आपल्याला हे दिसत आहेत. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेला आहे. तर इथं वनसंपत्ती हा टॉपिक आहे, महाराष्ट्राच्या अँगलने विचारलेला आहे. ठीक आहे, वनसंपत्ती हा टॉपिक आहे. तर याचं उत्तर आपल्याला बघायचं झालं तर याचं उत्तर आहे पानगळीची वने. ठीक आहे, फक्त ए, याचं उत्तर आहे पानगळीची वने. म्हणजे वनसंपत्तीचा अभ्यास भारत आणि महाराष्ट्र दोन्हीच्या अँगलने आपल्याला करायचा आहे. तर खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी ओळखा. परत एकदा नदी प्रणाली टॉपिक. ठीक आहे, परत एकदा नदी प्रणाली टॉपिक आलेला आहे, परंतु मागच्या वेळेस तिथं नर्मदा नदी विचारली होती. ठीक आहे, त्याच्या सगळ्यात आधी महाराष्ट्राची नर्मदा नदी विचारली, त्याच्यानंतर भारताची जी सिंधू नदी विचारली. ओके, त्याच्यानंतर कृष्णा नदीची उपनदी विचारली होती त्यांनी. तर आणि इथं काय विचारली, त्याच्या आधी मांजरा नदी विचारली होती. ठीक आहे, मांजरीची उपनदी, भीमेची कोणती उपनदी नाही ते विचारलं होतं आणि इथं कृष्णेची कोणती उपनदीची जोडी कोणती आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर आहे मलप्रवाह आणि तुंगभद्रा. म्हणजे इथं महाराष्ट्राच्या अँगलनी नदी प्रणाली हा टॉपिक आपल्याला करणं आहे. परत एकदा ओके, महत्वाच्या नद्या तरी करणे. गोदावरी तिथं विचारलं होतं डिव्हायडेशन, सगळ्यात आधी गोदावरीचं डिव्हायडेशन विचारलं होतं, तापी आणि गोदावरीचं डिव्हायडेशन विचारलं होतं. त्याच्यानंतर भीमा नदी विचारली आणि आता कृष्णा नदी त्यांनी विचारलेली दिसते. म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख नद्या ज्या आहेत तर त्या नदी प्रणाली आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डायडॅश वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने काडीपेटीतील काड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आता हे जे आहे हा टॉपिक उद्योगधंदे आणि वनसंपत्ती पण येतं याच्यामध्ये, दोन्ही टॉपिकला जोडणारा हा दुवा आहे. ठीक आहे, तर हा अँगल आहे तो हा भारताच्या हिशोबाने त्यांनी विचारलेला दिसतो. तर हे शाल्मली लाकडाचं जे आहे, शाल्मली वृक्षाचं लाकूड. ठीक आहे, शाल्मली कोणत्या पोरीचं नाव नाहीये, कोणत्या मुलीचं नाव नाहीये, तर शाल्मली वृक्षाचं लाकूड जे आहे तर ते अत्यंत मऊ असल्याने काडीपेटीमध्ये जे वापरतात तर ते काडीपेटी काड्या बनवण्यासाठी त्याचा इथं उपयोग केलेला जातो. ठीक आहे, शाल्मलीचा उपयोग केला जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे तर ते आपण
सगळे प्रश्न 2017, 2021 आणि 2023 कव्हर केलेले आहेत. आता ह्याचं जे डिवायडेशन आहे आयोग कसं केलेलं आहे आयोगाने 2017ला, 2021ला आणि 2023ला, हे आपण थोडक्यात बघू. आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत तर ते महत्त्वाचे पॉईंट सुद्धा समजून सांगतो की कोणता अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. तर पहा, इथं 2017ला डिपार्टमेंटल PSIला एकूण 9 प्रश्न तिथं आयोगाने विचारलेले दिसतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे 5 होते आणि भारताचे 4 प्रश्न होते. ठीक आहे, महाराष्ट्राचे कोणते कोणते ते आपण बघितलेले. तर लोकसंख्या, घनता, जिल्हे, उतरता क्रम, कोकण रेल्वेची लांबी, ठीक आहे, पर्जन्य ठिकाण आणि जिल्हे जोड्या, महाराष्ट्र जलसिंचन, मुख्य स्रोत, नदी प्रणाली, ठीक आहे, बहुपर्यायी प्रश्न होता तो. आणि भारताचे इथे 4 प्रश्न विचारले होते. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, भारतात सर्वाधिक मृदा कोणती आहे, त्यानंतर भारत सर्वात कमी घनतेचं राज्य आणि भारत सीमा लहान सीमा लागून असलेला देश. ठीक आहे, भारताला सर्वात लहान सीमा कोणत्या देशाची तर तो विचारलेला होता. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI 2021ला एकूण 10 प्रश्न भूगोलाचे विचारलेले होते. त्याच्यामध्ये जे आहे महाराष्ट्रावर 7 आणि भारतावर 3 इथे विचारले दिसतात. महाराष्ट्राचे 7 जे आहेत तर पहिला प्रश्न होता प्रशासकीय विभागाचा. त्याच्यानंतर होता सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता. त्यानंतर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पावर होता. डोंगररांगा नदी प्रणाली विभागणी होती. त्याच्यानंतर पहिला साखर कारखाना उद्योगधंदे टॉपिकवर होता. केंद्रित वसाहती, दक्कन, लोकसंख्या विचारले होते, लोकसंख्या रिलेटेड टॉपिक होता. त्याच्यानंतर शिखर आणि जिल्ह्यांच्या जोड्या, हे महाराष्ट्रावरची 7 प्रश्न होते. आणि 3 प्रश्न जे आहेत तर ते भारतावर होते. राज्य आणि जलविद्युत प्रकल्पाच्या जोड्या, खनिजामध्ये कोळसा क्षेत्र आणि त्याचा उत्तर दक्षिण क्रम विचारायला आपण बघितला. नदी प्रणाली आणि नदी प्रणालीमध्ये सिंधू आणि ब्रह्मपुत्राचे ते 2 विधानात्मक प्रश्न त्यांनी तिथे विचारलेले दिसतात. त्यानंतर इथं डिपार्टमेंटल PSI 2023 त्यासाठी इथं एकूण जे आहे तर ते एकूण 10 प्रश्न होते. महाराष्ट्रावर 7 प्रश्न आणि भारतावर 3 प्रश्न होते. महाराष्ट्रातील 7 प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न आपण बघितला की उद्याने आणि ठिकाण त्याच्या जोड्या विचारलेल्या होत्या. त्यानंतर नवीन जिल्हा आणि स्थापना वर्षाच्या जोड्या विचारल्या. त्यानंतर नदी प्रणाली, भीमा नदी प्रणाली विचारली. खनिज आणि क्षेत्र त्याच्या जोड्या विचारल्या. सर्वाधिक घनतेचा जिल्हा, लोकसंख्या, सर्वाधिक वनक्षेत्र असलेली वन आणि नदीवर जे आहे तर ती कृष्णा नदीच्या उपनद्या तिथं जोड्या विचारलेल्या होत्या. ठीक आहे, त्यानंतर भारताच्या विषयी 3 प्रश्न विचारले होते. भारताचं स्थान जे आहे त्याच्यावरची बहुविधानात्मक प्रश्न होता तो. त्यानंतर भारताचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार याच्यामधील फरक विचारला आणि वनसंपत्ती आणि त्याचे उद्योगधंदे, असे एकंदरीत डिपार्टमेंटल PSI 2017, 21 आणि 23 हे प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेले दिसतात. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल या गोष्टीचा तुमच्या अभ्यासामध्ये. तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढला असेल अशी अपेक्षा करतो. आता पुढे जे ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक फोकस करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, डिपार्टमेंटल PSI 2025 साठी जे आहे महाराष्ट्र आणि भारताचे भूगोल याच्यासाठी इम्पॉर्टंट फोकस पॉईंट जे आहेत तर ते इम्पॉर्टंट फोकस पॉईंट तुम्हाला हे करायचे आहेत. स्क्रीनशॉट काढायचे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता ह्याच्यामध्ये जे आहे तर महाराष्ट्राचे कोणते कोणते टॉपिक करायचे आहेत. आपल्याला महाराष्ट्र विशेषतः विचारला जातो. आपण बघितलं की 10 पैकी 7 प्रश्न महाराष्ट्रावर आहेत. तर त्यामुळे महाराष्ट्राचे जास्त टॉपिक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, जेणेकरून एखादा प्रश्न इकडे तिकडे सरकला तर आपल्याला तिथं मार्क नाही गेला पाहिजे. म्हणून इथं महाराष्ट्रावर प्रश्न जे आहे तर ते बघा, महाराष्ट्राचं स्थान विस्तार आणि सीमा, अक्षरवृत्त, रेखावृत्त वगैरे आपण सगळं बघतो. त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, भूगर्भ रचना, त्यानंतर नदी प्रणाली आणि जलप्रणाली, हवामान, मृदा व कृषी, जलसिंचन, वनसंपत्ती, प्राणी संपत्ती, खनिज संपत्ती व ऊर्जा साधनं, उद्योगधंदे, महाराष्ट्रातील वाहतूक व दळणवळण, जे वाहतूक व दळणवळण म्हणजे रेल्वेचा प्रश्न तो पडला होता तो. त्यानंतर पर्यटन, महाराष्ट्राची लोकसंख्या, स्थलांतर, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि वस्ती भूगोल. त्यानंतर भारताचे हे 5 टॉपिक आपल्याला करणे. ठीक आहे, भारताचे सगळे नाही केले तरी चालतात, पण हे 5 टॉपिक जे आहेत तर हे प्रॉपरली आपल्याला करणे. भारताचा स्थान विस्तार, सीमा याच्यावरती कंपल्सरी एक प्रश्न आहे. भारताचा प्राकृतिक भूगोल म्हणजे जे वरचे शिखर वगैरे, प्राकृतिक भूगोल कोणते, दक्कन आपले मैदानी प्रदेश कोणते, त्याच्यानंतर वरती प्रदेश कोणते, खालचे कोणते प्रदेश, ठीक आहे, घाट दोन्ही साईडचे, तर ते करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या हा टॉपिक भारताच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे. नदी प्रणाली, जलप्रणाली, तर गंगा नदीच्या उपनद्या कोणत्या, त्याच्यानंतर वरती हिमनद्या कोणत्या, हिमालयातून निघणाऱ्या नद्या कोणत्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. लोकसंख्या जो टॉपिक आहे तर तो महाराष्ट्र आणि इथं भारत याच्यावरती ओव्हरलॅप होतो, तर तो व्यवस्थितरित्या लोकसंख्या टॉपिक करणं गरजेचं आहे. आणि हा लोकसंख्या टॉपिकच आपल्याला पुढं जो आहे तर तो इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रश्न पडतात. तर हा 3 ठिकाणी ओव्हरलॅप होणारा टॉपिक आहे. तर त्यामुळे लोकसंख्या हा टॉपिक व्यवस्थितच करणे, त्याच्यावरती आपल्याला 2 ते 3 मार्क लोकसंख्या टॉपिक हा आपल्याला देऊन जाणार आहे. ओके, आणि खनिजे, वने व उद्योगधंदे हा सुद्धा टॉपिक करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात याच्यामध्ये पण ह्या 16 टॉपिकमध्ये पण महत्त्वाचे कोणते करायचे तर पहा, महाराष्ट्राचे स्थान विस्तार व सीमा, प्राकृतिक भूगोल करणं गरजेचं आहे. भूगर्भ रचना,
नदी प्रणाली जलप्रणाली करणं गरजेचं आहे, ठीक आहे. मृदा करणं गरजेचं आहे, जलसिंचन वनसंपत्ती हे 2 टॉपिक, ठीक आहे. म्हणजे जवळपास एवढे टॉपिक तिथं करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि वस्ती भूगोलिक तर एवढे टॉपिक तिथं करणं गरजेचं आहे आणि भारताचे तर सगळेचे सगळे करणं तिथं गरजेचं आहेच. तर अशा प्रकारे सगळा आपण भूगोलाचा अभ्यास इथं पाहिलेला आहे. पुन्हा एकदा थोडासा प्रमोशनचा भाग, ज्यांना अभ्यास आमच्या सोबत करायचा आहे, ज्यांना काही अभ्यास कसा करू काही मार्ग दिसत नाही, तर त्यांनी अभिनव नवभारत हे ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा आणि प्रत्येकाने तिथं अभ्यास सुरू करायला हरकत नाही, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे तर टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही सगळे जॉईन करू शकता. जे माझं टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम चॅनल आहे @PSI प्रबोधिनी, ठीक आहे. प्रबोधिनी कुठंच स्पेस द्यायचा नाहीये, कुठंच स्पेस द्यायचा नाहीये, ठीक आहे. याच्यावरती सगळे अपडेट तिथं तुम्हाला टाकले जातात. त्याच्यानंतर ढवळे सरांचं टेलिग्राम चॅनल आहे @PSI गुरु, ओके. आणि त्याच्यानंतर जे चौगुले सरांचं टेलिग्राम चॅनल आहे डिपार्टमेंटल PSI. तर हे चॅनल तुम्ही तिथं जॉईन करून टाका, ओके. याच्यावरती सगळ्या अपडेट ज्या आहेत परीक्षेच्या कशा काय आणि सगळ्या नोट्स वगैरे इथं टाकल्या जातात. ह्या चॅनलवरती तुम्ही 100% तिथं जॉईन करू शकता. आणि इथं वैभव सांगळे सरांचं जे इंग्लिश आपल्याला शिकवतात त्यांचं चॅनल आहे इथं कंबाईन विजन, ओके. तर हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. याच्यावरती सगळ्या अपडेट सगळ्या नोट्स तुम्हाला तिथं पुरवल्या जातात. ज्यांनी अभ्यास सुरू केलेला नाही, ज्यांना अधिकारी व्हायचं यावेळेस 100% पोस्ट काढायची, तर त्यांनी ही बॅच लावायला काहीच हरकत नाही. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित आपण अभ्यास सगळ्यांकडून तुमच्याकडून करून घेत आहोत. नोट्स त्याच्यामध्ये तुम्हाला पुरवल्या जातात, प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला देण्यात येणार आहेत, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड बॅच आहे पूर्ण. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज तिथं देण्यात आलेले आहेत, ओके. तर अशा प्रकारे आपली अभ्यास स्ट्रॅटेजी, भूगोलाचा अभ्यास स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आपण इथं जो अभ्यास कसा करायचा काही नाही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथं बघितलेल्या आहेत. पुढचे जे अभ्यास स्ट्रॅटेजी असेल किंवा काही गोष्टी असतील अभ्यासाच्या तर तुम्हाला आपण अभिनव नवभारत या यूट्यूब चॅनलवर नक्कीच आपण पुन्हा घेऊन येऊ, ठीक आहे. तोपर्यंत मित्रांनो करा अभ्यास, व्हा अधिकारी, सोबत लढू, सोबत जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.